सरकारने महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट काढला म्हणजे आपल्याला कळालं असेल तो म्हणजे जल जीवन मिशन। जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला 55 लिटर पाणी पोहोचावं। जल जीवन मिशन हा अतिशय केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जातो। मात्र एकंदरीत चित्र जल जीवन मिशनचं हे थोडं विचित्र झालेलं आहे। जल जीवन मिशन हे फक्त कागदावरच राहिली का हो? जल जीवन मिशन हा 2024 पर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट व्हावा हा केंद्र सरकारचा मानस होता। मात्र 2025 लागलाय आणि 2025 चा पहिला महिना सुद्धा संपला तरी सुद्धा जल जीवन मिशन हा अधूरच राहिला आणि हा प्रोजेक्ट फक्त कागदावरच का हो हाही प्रश्न आज या ठिकाणी उद्भवत आहे। एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या तालुक्याचा जर आपण विचार केला तर 98 ग्रामपंचायत पैकी 92 गावाला हा जल जीवन मिशन प्रोजेक्ट देण्यात आला आणि 92 गावातलं एकही जल जीवन मिशन आतापर्यंत पूर्ण झालं नाही। का झालं नाही पूर्ण हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहे। जल जीवन मिशन अंतर्गत 92 ग्रामपंचायतीला हा जल जीवनचा प्रोग्राम सरकारने हाती घेतला। केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुद्धा आहे। प्रत्येकाला 55 लिटर पाणी मिळावं हा मानस केंद्र सरकारचा आहे। कसा हा प्रोजेक्ट तयार व्हायला पाहिजे पूर्ण व्हायला पाहिजे होता का झाला नाही तर यामध्ये माझ्या हाती ही जी लिस्ट पाहिली आपण ही जल जीवन मिशनची आहे। यामध्ये बड्या ठेकेदारांची नावं आहेत। खरंच हे ठेकेदारांनी हा प्रोजेक्ट का कंप्लीट केला नाही हो? ठेकेदार आणि अधिकारी याच्यात चिरीमिरी करतात का? जनतेला त्रस्त करण्याचा हा मानस आहे का? यावर लोकप्रतिनिधी सुद्धा आतापर्यंत पुढाकार घेऊन हा प्रोजेक्ट का कंप्लीट केला नाही असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी आता उद्भवत आहेत। अनेक गावांमध्ये टाक्या झाल्या आहेत। ह्या पाण्याच्या टाक्या सुद्धा डबघाईत आलेल्या आहेत। अहो नवीन पाण्याच्या टाक्या अक्षरशः पडायला झालेल्या आहेत। आपण जर स्क्रीनवर बघितलं तर हा टाक्याची दुरावस्था तुम्हाला समजेल की काय आहे। तर नागापूर या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आहे। या ठिकाणी अक्षरशः टाकी पडायला झाली आहे। अक्षरशः टाकी खाली झुकलेली आहे। मग हेच का हो केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट? अशा प्रकारचे जर कामं होत असतील आणि याला ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने जर हे होत असेल तर हा खरंच दुर्दैवी बाब आहे। यामध्ये लोकप्रतिनिधीने सुद्धा पुढाकार घेऊन हे प्रोजेक्ट कंप्लीट करायला पाहिजे होते। मात्र हे प्रोजेक्ट कंप्लीट झाले नाहीत। आजही जनता मात्र जल जीवनच्या पाण्या वाचून त्रस्त आहे। आता उन्हाळा लागणार आहे आणि पाण्याची टंचाई ही अवश्य उन्हाळ्याच्या झळा ह्या जनतेलाच लागणार। आता केंद्र सरकारचे करोडो रुपये खरंच जल जीवनच्या पाण्यात गेलेत का हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण आपला विदर्भाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात ज्या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत कामं चालू आहेत प्रत्येक गावात जाऊन याचा पाठपुरावा घेणार आहे आणि ज्या कोणी अधिकारी ठेकेदारी यांनी जर संगनमत केली असेल हा सुद्धा महत्त्वाचा कळीचा मुद्दा आपण शासनापर्यंत आणि शासनाच्या लक्षात आणून देणार आहे। यामध्ये वेळोवेळी आपण लोकप्रतिनिधीच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। मग माजी आमदार असतील व आत्ताचे आमदार असतील यांचे सुद्धा मत आपण जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आपला विदर्भाच्या माध्यमातून ना कोणत्या ठेकेदाराला टार्गेट करत आहे ना कुठल्या अधिकाऱ्याला ना कुठल्याही लोकप्रतिनिधीला। आमचा मानस हाच आहे की केंद्र सरकारचा करोडो रुपयाचा प्रोजेक्ट हा जनतेसाठी आहे आणि जनतेला त्यापासून किती फायदा झाला, जनतेला पाणी का मिळालं नाही व जनतेला पाणी कधी मिळणार हा आमचा प्रामाणिक हेतू असणार आहे। तुम्ही बघत आहात आपला विदर्भ लाईव्ह, प्रत्येक क्षण आपल्यासोबत।